नमस्कार माझ्या लाडक्या यूट्यूब फॅमिली, कसे आहात तुम्ही सगळे? तुमच्या कमेंट मी वाचत असते. तुमच्या मनात खूप दिवसापासून काही प्रश्न आहेत. आम्ही दोघी बहिणी अपंग आहोत, मग आमची रोजची कामं कशी होतात? आम्हाला कोण सांभाळतं? आज याच प्रश्नांचं उत्तर तुम्हाला देणार आहे. पण हे उत्तर फक्त शब्दात नाही तर भावनेत दडले. आमच्या छोट्याशा जगात आमची आई हेच आमचं सर्वस्व आहे. देवाने आम्हाला स्वतःच्या पायावर उभं राहण्याची शक्ती दिली नाही, पण त्याने आम्हाला आईच्या रूपाने एक असा आधार दिलाय तो कधीच थकणार नाही. सकाळी उठल्यापासून आमचे हात पाय धुण्यापासून ते आम्हाला तयार करण्यापासून सगळं ती आनंदाने करते. घरातील सगळे कामं उरकून आमच्यासाठी जेवण बनवून स्वतः बाहेर कामाला जाते. ती कामावर असली तरी तिचा अर्ध लक्ष घरातच आमच्याकडेच असतं. आम्ही काही खाल्लं का, आम्हाला काही हवंय का, हेच तिच्या मनात असतं. दिवसभर कष्ट करून आल्यावरही तिच्या चेहऱ्यावर थकवा नसतो. लोक विचारतात तिला कसं जमतं. मला वाटतं हे फक्त आईच करू शकते. आईच्या प्रेमात इतकी ताकद असते की ती एकाच वेळी घरासाठी किती करते. आम्ही दोघी बहिणी शरीराने कदाचित दुसऱ्यावर अवलंबून असू, पण आमच्या आईच्या खंबीर आधारामुळे आम्ही मनाने खूप श्रीमंत आहोत. तर मला माझ्या आईला हेच सांगायचं आहे, आई तू फक्त आमची आई नाही, तू आमचे हात आणि पाय आहेस. आणि माझ्या यूट्यूब फॅमिलीला मला हेच सांगायचं आहे की परिस्थिती कशीही असली तरी जिद्द आणि प्रेम असेल तर माणूस कोणत्याही संकटावर मात करू शकतो. आमच्या आईच्या कष्टासाठी आणि प्रेमासाठी या व्हिडिओला एक लाईक नक्की करा. धन्यवाद. तर मी एक दिवस आईसोबत आणि माझी जी छोटी बहीण आहे तिच्यासोबत पण व्हिडिओ बनवणार आहे एक दिवस. तर आता मला त्यांच्यासोबत व्हिडिओ बनवायला जमला नाही, तर एक दिवस नक्की बनवेल मी व्हिडिओ. तर तुम्ही तोही व्हिडिओ नक्की बघा. तर आईने आज बाजारातून काय काय आणलं हे तुम्हाला बघितलेच असेल. तर इकडे मी भजी पाव खात होती आणि मी नंतर भेल बनवते. तो भेल बनवलेला व्हिडिओ 2 दिवस आधीचा आहे, तर तो मी टाकला नव्हता, तर तो आज टाकला. तर प्लीज तुम्ही मी भेल कशी बनवते ते बघा आणि प्लीज कमेंट करून सांगा. तर इकडे संध्याकाळचे 6 वाजलेले आणि मला लागली होती भूक. तर मग आईला सांगितलं दुकानातून काहीतरी घेऊन ये. तर आईने कुरमुऱ्याचे पॅकेट आणले होते. मग त्यासाठी कांदा टोमॅटो कापत होते आणि मग भेळ बनवत होते. तर बघा मी भेळ कशी बनवते तसे. कांदा कापून घेऊ. कांदा कापायला बाहेर गेलं कोणी. आता टोमॅटो कापूया. आता हे सगळं
भेळ बनवून घेऊया. तर यामध्ये आपण 3 पॅकेट टाकणार आहोत कुरमुऱ्याचे. आपण आता कांदा टाकू. तर चला बाय बाय. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका. बाय बाय. आणि टाकूया कोथिंबीर टाकूया. आता आपण मिक्स करून घेऊ. मिक्स करून घेऊ मस्त. तुम्हाला आवडतं तुम्ही लिंबू पण टाका. माझ्याकडे लिंबू नव्हता म्हणून मी लिंबू नाही टाकला. तर आपली भेळ रेडी आहे. या भेळ खायला. आपली भेळ रेडी आहे. या भेळ खायला. मस्त आहे. तुम्ही पण करा.